तर नमस्कार मित्रांनो. ज्या सिनेमाची सर्वजण आतुरतेनं वाट बघत होते, म्हणजे खूप वाद झाला, खूप विवाद झाले, आंदोलनं झाले. लोकांनी नकारात्मक भूमिका मांडल्या, काहींनी सकारात्मक भूमिका मांडल्या आणि फायनली आज तो सिनेमा 25 तारखेला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हो, मी फुले सिनेमाबद्दल बोलतोय. या सिनेमाची चांगली गोष्ट ही आहे की तो खूप उत्तमरित्या बनवला गेला आहे. म्हणजे जेव्हा याचा टीजर आला होता आणि तो टीजर बघूनच काही लोकांना वाटलं की यार याच्यामध्ये तर काहीतरी वेगळंच दाखवलंय की काय. म्हणजे एक जानवधारी मुलगा सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकतो म्हणून भुसेकरबाईंचं असं म्हणणं होतं की बाबा आमच्या समाजाच्या भावना दुखावतील असे प्रसंग बघून आमच्या मुलांवर वाईट परिणाम होतील. मग हे जे घडलंय, हे जे सत्य घटनांवर आधारित तो सिनेमा आहे, त्यात कुठेही काल्पनिक गोष्टी नाहीये, तर ते दाखवणं चुकीचं कसं आहे मला ते नाही कळलं त्यांच्याकडून. पण वाद झाल्याच्या नंतर मला असं वाटलं होतं की हे प्रसंग यातून कट केले जातील की काय, पण तसं काही झालेलं नाही. सगळे प्रसंग ठेवलेले आहेत. दिग्दर्शक त्यांच्या मतावर ठाम होते आणि ही चांगली गोष्ट. काही ठळक गोष्टी याच्यामध्ये आहेत. या सिनेमामध्ये त्यांचा सगळा प्रवास म्हणजे शाळा सुरू करण्यापासून ते पार फुलेंच्या मृत्यूपर्यंत, सावित्रीमाईंच्या मृत्यूपर्यंत हे सगळा सिनेमा आपल्याला बघायला मिळतो. विधवा महिलांचं केलं जाणारं केशवपन, त्याविषयी उभारलेला नाविकांचा संप, दलितांसाठी पाणी मिळावं म्हणून त्यांना आपल्या अंगणातली विहीर खुली करून देणारे फुले, मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीमाई, पण त्याआधी त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बघायला मिळतात. तेव्हाचा तो क्रूर समाज जो म्हणतो की महिलांनी शिकायचंच नाही, कुठल्याच मुलीनं शिकायचं नाही, दलितांनी रस्त्यावरून चाललं तर त्यांची सावली सुद्धा आपल्या अंगावर पडू नये म्हणून जपणारा समाज यामध्ये दाखवलाय. तो समाज कोण आहे, काय, हे सगळ्यांना माहिती आहे. तर अशा पद्धतीनं हा सिनेमा जातो. याचा स्क्रीन प्ले मस्त लिहिलाय, डायलॉग सुद्धा मस्त लिहिले आहेत आणि प्रत्येकाच्या वाट्याला जे जे कॅरेक्टर आले, जे छोटं छोटं का होईना पात्र आले, त्यांनी ते उठावदार पद्धतीनं सादर केलंय आणि कुठेच हा सिनेमा तुम्हाला लेंदी वाटणार नाही किंवा बोर होतोय असं वाटणार नाही. आता तो काळच जुना असल्यामुळं तो आताच्या आपल्याला कसं फास्ट जगायची सवय झालेली आहे. म्हणजे 5Gचं युग आहे ना आपलं. तर 5G युगामध्ये कसं तुम्हाला क्विक पाहिजे. आपलं बफरिंग चालतच नाही. स्लो मोशन आपल्याला अजिबातच चालत नाही. तर हा सिनेमा त्या काळातला असल्यामुळं तो जो एक त्यातला स्लोनेस आहे तो जाणवतो. पण त्यामुळे काय ज्या लोकांना ह्या गोष्टींची कल्पना नाही किंवा फुलेंनी काय केले किंवा सावित्रीबाईंनी काय केले याच्याशी काही घेणं देणंच नाही, अशा लोकांना तो बोर वाटू शकतो. पण खरंच त्या दोघांच्या संघर्षामुळं आज आपण आहोत. ज्या बायका या सिनेमावर टीका करायला उभ्या होत्या, मीडियामध्ये त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्या त्या बायका तिथे उभ्या होत्या, त्या बोलू शकत होत्या, त्या शिकू शकल्या, कारण सावित्रीमाईंनी अंगावर शेण घेतलं, कारण फुल्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून त्या शिकू शकल्या. एवढी एक साधी गोष्ट जरी त्यांना कळाली असती तर त्यांनी विरोध केला नसता असं मला वाटतं. हा सिनेमा प्रत्येकानं बघितला पाहिजे. तो याच्यासाठी की संघर्ष काय झाला, आपल्या समाजामध्ये समता यावी, आपल्या मनात बंधुता यावी म्हणून काय करावं लागलं आणि ते कशा पद्धतीनं करावं लागलं. मुलींना शिकवणं त्या काळात सोपं नव्हतं, परंतु काय स्टेप्स त्यांनी फॉलो केल्या हे बघण्यात जास्त प्रेरणादायी आहे आपल्याला आणि ते प्रत्येकानं बघितलं पाहिजे. आजच्या प्रत्येक महिलेनं हा सिनेमा बघितलाच पाहिजे, कारण आज तुम्ही जे काही आहात ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आहात. सिनेमा बघा आणि खास करून शाळेतल्या मुलांना दाखवा. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की हा सिनेमा प्रोपोगंडा सिनेमा आहे. कसा सिनेमा आहे बाबा प्रोपोगंडा? काय असतं प्रोपोगंडामध्ये? हे बघा, एखाद्या माणसाला विनाकारण मोठं करायचं असेल ना, तेव्हा त्याच्यावर काहीतरी काल्पनिक गोष्टी रचून सिनेमा बनतो, तो असतो प्रोपोगंडा सिनेमा. आणखी जेव्हा सत्तेला त्याचा प्रोपोगंडा राबवायचा असतो, एखाद्या धर्माबद्दल द्वेष पसरवायचा असतो किंवा दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करायची असते ना, तेव्हा तो सिनेमाचं माध्यम हाताळतो. मग काश्मीर फाईल असेल, केरला स्टोरी असेल,
किंवा आत्ता आलेला साबरमती रिपोर्ट असेल, असे सिनेमे तयार केले जातात आणि मग दोन धर्मांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केला जातो आणि या विष कालवण्याचं फलित असतं ते म्हणजे आत्ता पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला, जिथं की जात नाही विचारली, धर्म विचारून मारण्यात आलं. कारण त्यांना माहिती आहे की आपण धर्माचा सहारा घेतला की भारतातले लोक धर्माहून भांडायला कधी पण तयार आहेत आणि आज तसं वातावरण तयार झालेलं आहे. सो हा काही प्रोपोगंडा सिनेमा नाहीये. त्यामुळे महात्मा फुलेंचे जे विचार आहेत की जर समाजामध्ये क्रांती घडवून आणायची असेल तर आपल्याला महिलांना शिक्षित केलं पाहिजे, मुलींचं शिक्षण झालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी आधी पत्नीला शिकवलं आणि त्यांनी मग नंतर महाराष्ट्रातल्या अनेक शाळांना उभं करण्याचं काम केलं. महाराष्ट्रातली पहिली मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाईंना आज आपण ओळखतो. तर एक उत्तम सिनेमा आहे, शाळेतल्या प्रत्येक शिक्षकांना हा बघितला पाहिजे. जसं छावा चित्रपटात प्रोपोगंडा म्हणजे सगळे द्वेष पसरवण्याच्या उद्देशानं जसं स्क्रीनिंग फुकट करण्यात आलं, मग ते केरला स्टोरी असेल किंवा अशा सिनेमांना फुकट दाखवण्यात आलं, विद्यापीठांमध्ये जाऊन तिकीट वाटण्यात आले आणि ते सिनेमा हाऊसफुल करण्यात आले. तसं त्याच्यामुळे द्वेषच मनात वाढला, बाकी काही झालं नाही, भीती सुद्धा वाढली. पण एक चांगला सिनेमा ज्याच्यामुळे तुम्हाला आज तुमच्या अस्तित्वाची लढाई कशी लढली गेली हे बघायला मिळेल. आणि ते बघण्यासाठी तुम्ही हा सिनेमा प्रत्येक विद्यार्थ्यानं, प्रत्येक महिलेनं, प्रत्येक शिक्षकानं, ज्यात माणूस होण्याची ताकद आहे किंवा त्याला जशी प्रेरणा हवी आहे अशा प्रत्येकानं हा सिनेमा बघितला पाहिजे. आणि या सिनेमाची सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की मध्यंतरी एक दोन महिन्यापूर्वी फातिमा शेख यांच्या अस्तित्वावरच प्रश्न उभा केले होते की त्या नाहीच आहेत किंवा ते काल्पनिक पात्र आहे, त्यांचा कुठेतरी एक छोटासा उल्लेख आहे, त्या शिक्षिकाच नव्हत्या वगैरे वगैरे वगैरे, अशी खूप अक्कल पाजळली होती बऱ्याच लोकांनी. या सिनेमामध्ये ती छान गोष्ट दाखवली आहे की फातिमा शेख यांना सावित्रीमाईंच्या बरोबरीने दाखवलंय. त्यांनी सुद्धा शिक्षण घेतलं, त्यांनी सुद्धा मुलींना शिकवण्यामध्ये त्यांचा सहभाग दाखवला, त्यांचा भाऊ. हे सगळे कॅरेक्टर्स ज्या लोकांनी अननोन म्हणून ठरवले होते ते सगळे फिल्ममध्ये आले आहेत आणि बऱ्यापैकी त्यांना स्क्रीनवर दाखवलंय. ही खूप जमेची बाजू आहे या सिनेमाची. पण एक चांगला सिनेमा ज्याच्यामुळे तुम्हाला आज तुमच्या अस्तित्वाची लढाई कशी लढली गेली हे बघायला मिळेल. आणि ते बघण्यासाठी तुम्ही हा सिनेमा प्रत्येक विद्यार्थ्यानं, प्रत्येक महिलेनं, प्रत्येक शिक्षकानं, ज्यात माणूस होण्याची ताकद आहे किंवा त्याला जशी प्रेरणा हवी आहे अशा प्रत्येकानं हा सिनेमा बघितला पाहिजे. धन्यवाद. मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत राहील. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि काही तुम्हाला वाटत असेल, प्रश्न असतील किंवा काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.